हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलला. तर आज आपण पाहणार आहोत चण्यापासून भाजी. हे पहा, चणा इथं रात्रभर भिजत ठेवला होता मी. सकाळी तो काढून घेतलेला आहे. आता त्यामध्ये बटाटा घालणार आहे कापून. छान चणा भिजलेला आहे. आता कुकरला लावणार आहे. तो 4-5 शिट्ट्या करून घेणार आहे कुकरच्या. त्यासाठी एक कांदा कापलेला आहे बारीक आणि एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण काढणार आहे. बराचसा लसूण घेतलेला आहे आणि 2-3 मिरच्या घेतलेल्या आहेत. जास्त मिरच्या नाही टाकणार आहे. त्यामध्ये कोथिंबीर घालणार आहे थोडीशी. हे पहा, 1.5 तासकट कोथिंबीर घेतलेली आहे, पाहू शकता. आणि थोडाफार चणा घालणार आहे. आपण भिजत ठेवलेला चणा भिजलेला चणा घातलेला आहे यामध्ये आता. आणि हे मिक्सरला वाटून घेणार आहे. बारीक वाटायचं आहे पाणी घालून. आता कुकर झालेला आहे आपला तोपर्यंत. हे पहा, मस्त चणा शिजलेला आहे. चणा आणि बटाटा, एक बटाटा घातलेला आहे यामध्ये मी. हे पहा, चणा शिजलेला आहे आपला मस्तपैकी, पाहू शकता तुम्ही. आता कढई आपण तापायला ठेवणार आहोत एका गॅसवर. त्यामध्ये 2 पळ्या तेल घालणार आहे. तेल छान तापून द्यायचे. तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालणार आहे. मोहरीला छान फोडणी बसल्यानंतर जिरं घालणार आहे 1 चमचा. जिरा आणि मोहरीला मस्त फोडणी बसलेली आहे. आता त्यामध्ये कांदा घालणार आहे, बारीक कापलेला कांदा. कांदा आता छान परतून घेऊया आपण. थोडासा कढीपत्ता टाकणार आहे. हे पहा, आता कांदा मस्त फ्राय करून घेऊया आपण. गुलाबी रंग येईपर्यंत कांदा छान परतून घेऊया आपण. आता कांदा छान परतत आला की आपण त्यामध्ये टमॅटो घालणार आहोत, एक बारीक चिरलेला टमॅटो. कांदा आपला आता हलकासा गुलाबी रंग आलेला आहे. आपण त्यामध्ये टमॅटो घातलेला आहे. आता हलवून घेऊया आपण ह्याला. छान शिजवून घेऊया आता ह्याला एकत्र. मग आपल्याला ह्यामध्ये मसाले घालायचे आहेत. हे पहा, आपण आता वाटलेलं वाटण घालणार आहोत यामध्ये. चण्याची डाळ आणि अख्खा चणा वाटला होता आपण. लसूण, कोथिंबीर आणि मिरच्या वाटलेल्या, ते वाटण घातलेलं आहे आपण. आता ते वाटण आपण छान फ्राय करून घेऊया तेलामध्ये. आता आपला मसाला फ्राय होत आलेला आहे. थोडंसं आपण त्याला तेल सुटेपर्यंत भाजून घेऊयात. तेल सुटल्यानंतर आपण त्यामध्ये हळद घालणार आहोत. 1/2 चमचा हळद घातलेली आहे. लाल तिखट घातलेलं आहे. बेडगी मिरची घालणार आहे. 1 चमचा कांदा लसूण मसाला. मालवणी मसाला घालणार आहे 1 चमचा. किचन किंग मसाला घालणार आहे थोडासा. मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे. मीठ घातलेलं आहे. आता आपण मसाला भाजून घेऊया, छान एकत्र करून घेऊ. मीठसुद्धा टाकलेलं आहे आपण त्यामध्ये. आता थोडंसं गरम पाणी घालूया आपण, जेणेकरून आपला मसाला जळणार नाही. हे पहा, थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे. 1-2-3 चमचे गरम पाणी घातलेलं आहे त्यामध्ये. आता आपण पाण्यावर मसाला थोडासा परतून घेऊया. मसाला छानपैकी परतून घेऊ. आता आपण बारीक गॅसवर मसाला परतून घेऊया. मसाला परतल्यानंतर आपण त्यामध्ये चणा घालणार आहोत, आपण शिजवून घेतलेला. हे पहा, चणा आणि बटाटा आपण त्यामध्ये घातलेला आहे. आता छानपैकी हलवून घेऊया त्याला. गरम पाणीच ॲड करायचं शक्यतो गरम पाणीच ॲड करायचं, कारण गरम पाण्याने भाजीची चव बिघडत नाही. थंड पाणी ही चव थोडी हे करू शकते. गरम पाणी टाकलेलं आहे आपण. आता 1-2 ग्लास गरम पाणी घालणार आहे. तुम्हाला जशी जाड पातळ हवे तशी भाजी तुम्ही करू शकता. पातळ हवे असेल तर अजून पाणी ॲड करू शकता त्यामध्ये. आता पहिला कोथिंबीर घालणार आहोत वरून बारीक चिरून. कोथिंबीर टाकायची आहे थोडीशी. आणि त्यावर आपण आता झाकून ठेवणार आहोत. 10 मिनटं आपण झाकून ठेवूयात. 10 मिनटानंतर आपण पुन्हा उघडून बघूयात त्याला. हे पहा, शिजलेला आहे आपला चणा. आता आपण तुम्हाला आता सर्व करून दाखवते मी. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. हे पहा, मस्त चणा झालेला आहे. कलरसुद्धा छान दिसत आहे. भाकरीसोबत तर खूप छान लागतो चणा खायला. हे पहा, थँक्यू.